रोहित पिसाळ यांनी धम्मदान केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सोन्याने मढवलेली प्रतिमा ही 99.9 सोन्याने तयार केलेली असून हे एक ठाणे जिल्हा व उल्हासनगर शहरासाठी मानाचा तुरा म्हणावा लागेल. गेल्या 2 महिन्यापूर्वीच केलेल्या या प्रतिमेच्या योगदानासाठी महामहिंद इंटरनॅशनल धम्मज्योत सोसायटीचे कोषाध्यक्ष आयू विटी वानखेडे, संचालक आयू सुबोध गोंडाने, रिपाई अंबरनाथचे अध्यक्ष दीपक धनावडे, कार्यालयीन अधीक्षक आखरीकर सवाखंडे यांचे योगदान असून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भंतट डॉक्टर आनंद महाथेरो व आयुष्यमान रोहित पिसाळ यांनी 14 एप्रिलच्या अनुषंगाने या सोन्याच्या प्रतिमेचे सुभाष टेकडी कुर्ला कॅम्प परिसरातून रॅली काढून सर्वात शेवटी तक्षशिला महाविद्यालयाच्या कार्यालयात याचे प्रतिष्ठापना करून जनितार्थ उद्घाटन केले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी, तक्षशिला महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सौ अस्मिता भालेराव, सौ भारती देवरे, सौ माधुरी जाधव, पर्यवेक्षक श्री खांडे आणि शाळेतील हजारो विद्यार्थी हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर. महामहिंद इंटरनेशनल धम्मज्योत सोसाइटी के सौजन्य से तक्षशिला विद्यालय का आज हर साल के अनुसार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जयंती महोत्सव जो सवेरे से शुरू हो गया और आज विशेष करके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जो एक गोल्डन रत्न में स्वर्ण में फोटो पोर्ट्रेट हमारे बौद्ध सहायक उपासक रोहित पिसाळ जी इनके तरफ से जो संस्था के लिए और तक्षशिला विद्यालय के लिए जो प्रदान किया गया, आज उनके ही हाथ से और हमारे हाथ से यहाँ स्थापन किया गया। ये आज अपने संस्था के और तक्षशिला विद्यालय के अनुस्मरणीय दिन है, ऐतिहासिक दिन है। इस महान ऐतिहासिक दिन में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रतिरूप को जो संस्था के लिए आपने प्रदान की है रोहित जी, और रोहित पिसाळ जी के सारे कुटुंब के साथ हमारा 25-30 साल से संबंध है और इनके बचपन से मेरा संबंध होने के कारण तो इन्होंने भूला नहीं है गुरु लोगों को, तो इसलिए हमारे यहाँ आके ये महान कार्य किया है. नमो बुद्धाय, जय भीम सगळ्यांना. आज आपल्या बाबासाहेबांची जयंती म्हणून आपण सगळे आज हा उत्साह साजरा करत आहे. मी इथे तक्षशिला शाळेला आणि भंतेजींना एक हे दिलं होतं, वचन दिलं होतं की मी इथे एक 6 फुटाचं छायाचित्र मी भेट देईन. आणि आजचा तो खूप महान दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या बाबासाहेबांचा जन्मदिन आहे. ह्याच बरोबर मला ह्याचा आनंद तर आहेच, पण एक दुःख आहे ते मी तुमच्या सगळ्यांसमोर शेअर करायची मला गरज वाटते. मी रोहित पिसाळ, माझा कुठल्याही संघटनेशी, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी माझा काही एक संबंध नाही. मी अनाऊन्स केलं होतं की ही 14 एप्रिल मी साताऱ्याला बाबासाहेबांच्या घरी मी साजरी करणार आहे. माझा खूप चांगला विरोध झाला आमच्या नेत्यांकडून. मला माझ्या म्हणजे बाहेरच्या लोकांच्या मला अजिबात गरज नाही आहे. आपल्या इथेच खूप चांगला विरोध झालेला आहे माझा. मला कुठल्याही परमिशन्स तिथे मिळाल्या नाहीत. मला मिनिस्ट्रीकडून त्रास झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे. तर आता असं वाटायला लागलंय की आपण सोशल वर्क सोडून फक्त बिझनेसच करावा. कारण खूप जणांच्या मला अशा म्हणजे कमेंट्स आल्या, मी तो 1000 रुपयाचा म्हटलं, ज्याला जमेल त्यांनी दान द्यावं, म्हणजे लोकांचा हातभार लागेल. कारण एकाने मला टाकलं की तुमच्याकडे पैसा म्हणून तुम्ही दाखवताय. आता हे केलं तरी त्यांना त्रास आहे. शेवटी मी 14 एप्रिलला जिथे जिथे डीजे लागले असतील, लाइटिंग असेल, पण बाबासाहेबांचं घर मात्र तिथे उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे. हे आंबेडकरी जनतेने समजून घ्यावं की आपली 14 एप्रिल आली की आपण खूप खुश असतो, दारू पितो. आपण 6 डिसेंबरला दुःख होतं, मग दारू पितो. ह्याच्या पलीकडे आपण काय करतो? आपण जयंती स्वतःच्या चोचले पूर्ण करण्यासाठी साजरी केलेला सण आता मला वाटायला लागलेला आहे. ह्याच्यानंतर पण मला क्रिटिसिझम होईल, आता त्याचा काही जास्त मला त्रास होत नाही.
कारण 14 एप्रिलला मला त्या साताऱ्यामध्ये ते साजरी करायची होती. आज इतक्या त्या घराची किंमत आपल्याला 15 कोटी द्यायची होती आणि आपल्या अनुयायांनी 28,000 तिथे जमा केले माझ्याकडे. मला म्हणजे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आपण पुढच्या जयंती पण डीजे आणि लाइटिंग साठीच खर्च करू असं मलाही वाटतं आणि हेच केलं पाहिजे. तरीही मला जेवढं जमेल मी तेवढं नक्कीच करेन. जय भीम, नमो बुद्धाय. रोहित पिसाळ हे एक कट्टर आंबेडकरवादी आहेत आणि मी त्यांना रोहित पिसाळ म्हणण्याच्या ऐवजी रोहित आंबेडकर असं म्हणायला मला साजेसं वाटेल. त्यांनी दिलेला शब्द 2 महिन्यांपूर्वी शाळेचं गॅदरिंग होतं आपलं आणि आपल्या मुलांनी खूप छान आख्यायिका बाबासाहेबांच्या जीवनपटावरती सादर केली. ते अत्यंत भावनिक झाले, आम्ही सगळे भावनिक झालो आणि त्यानंतर त्यांनी तिथं एक भावनिकतेतून आणि आंबेडकरी चळवळीशी असलेली त्यांची नाळ ती पूर्ण करण्याच्या हिशोबाने त्यांनी घोषणा केली की बस संस्थेला माझ्याकडं असलेली ही सर्वात मोठी प्रतिकृती त्यावेळेस त्यांनी चैत्यभूमी इथं लाईव्ह ती तयार करून घेतलेली होती आणि ती चित्रकृती जी आहे गोल्ड मधली ती मी सिद्धार्थ कॉलेजला देणार होतो. पण नंतर मला त्यांनाही वेळ नाही भेटला आणि काही कारण असतील मग त्यानुसार त्यांनी काय सांगितलं की मी इथं देणं मला संपर्क वाटतं तर मी ती इकडं आता आपल्या संस्थेला ही दिलेली आहे. तर ह्या बाबतीत पण अनेकांनी त्यावेळेस भोवया उचलल्या. अनेकांनी आता आपल्या समाजाला ती घाणेरडी सवय आहे की प्रत्येक ठिकाणी काही ना काही कुरघोड्या करायच्या, काही ना काही काड्या करायच्या, ही आपली खूप चांगली आणि खेचाखेची करायची. त्याचा त्रास त्यांना अनेक वेळा झाला. त्यांनी आताही मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी बोरिवली इथं मला वाटतं विहाराचं आपलं काम चालू होतं तर दहिसरला तर तिथं सुद्धा एका बिल्डरनी ते जागा काबीज करून विहार आपलं गटारावर बांधलं होतं. रोहित सरांनी मला सांगितलं सोबत असं असं आहे आणि मला ते बिल्डर धमक्या देत आहेत. नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही असं नका करू तसं नका करू. खूप काही झालं, आपल्या नेते मंडळींनी सुद्धा हात वर केले पण पिसाळ सरांनी त्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा केला. तिथं आपल्या महिलांना त्रास झाला तर मग महिलांनी सुद्धा तिथं आपल्या त्या बिल्डरला चांगल्या प्रकारे सबक दिला. ते कार्यालय त्याचं व्यवस्थितपणे तयार केलं पण अॅट्रॉसिटी शेवटी ती दाखल केली. तर अशा प्रकारे एक योद्धा, आंबेडकरी योद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांनी जे कमिटमेंट केली ती कमिटमेंट इथं पूर्ण केलीच पण साताऱ्याचं घर बाबासाहेबांचं जे अत्यंत जीर्ण आणि उद्ध्वस्त अशा अवस्थेत आहे त्याच्याकडे आजपर्यंत कोणाचंही लक्ष गेलं नाही. कुठल्याही आंबेडकरी चळवळीतील नेत्याचं लक्ष गेलं नाही. त्यांनी लक्ष घातल्यानंतर तिथं अनेकांना जरा पोटशूळ उठला. आता स्वाभाविक गोष्ट आहे पण सरांनी काय न खचता त्याच्यामध्ये त्यांनी जे काही जाहीर केलं आणि ते माझी अशी त्यांना इथं विनंती आहे. ते आता पण बोलताना बोलले की आता आपण डीजे साजरा करायला पाहिजे, आपण तेवढ्या पुरतच उरलेलो आहोत. सर असं नाही, आमच्यासारखे तुम्ही रोहित आंबेडकर आहात तर आम्ही सुबोध आंबेडकर आहोत, सवाखंडे आंबेडकर आहे, विटी वानखेडे हे विटी आंबेडकर आहे, इंगळे साहेब हे डीबी आंबेडकर आहेत. त्यामुळे प्रत्येक आंबेडकर हा तुमच्याबरोबर राहणार आहे आणि तुम्ही खचून जाऊ नका कारण आज आमच्यासाठी तुम्ही आशेचे किरण आहात. आणि हे सगळं करताना तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला संस्थेतर्फे मी तुमचे खूप आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.